सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो मी तुम्हाला असं दिसत असेल कारण की मी ऑफिस बिफिस सगळं करून आलो. तोपर्यंत मॅडमची अंघोळ, मॅडमचा मसाज, मॅडमला खूप तयारी म्हणजे मग मी तेव्हा गेलो. मग मी ब्लॉग स्टार्ट नाही केलं. मग मी आलो आणि मी म्हटलं की चला स्टार्ट करूया. सो आता आमचं लंच वगैरे सगळं झालेलं आहे, बेबीचं पण झालेलं आहे. येस. आणि आता आम्ही मस्त तिला खेळवतो, जागी आहे तोपर्यंत. आणि आज आहे तिची 5वी, आपल्या देवीची 5वी आज करायची. आणि 5वी छोट्या प्रमाणात करणार आहोत कारण की घरातल्या घरातच करणार आहोत. जशी आपली लक्ष्मीची झालेली आम्ही ऑलमोस्ट सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं, पण ह्या वेळेस तसं नाही करता येणार. कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की आजी, तुम्हाला आपली माहितीच असेल की 100 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे. सो आजीची तब्येत थोडीशी खालावली आहे. म्हणजे पप्पा बोलत होते की खात नाही वगैरे, तर म्हणून आम्ही विचार केला की नाही जास्त सेलिब्रेट करायचं. कारण की आजीला आम्ही खूप जीव लावला आणि मी म्हटलं फंक्शन तर होत राहतील पण आजीसाठी आम्ही नाही करणार असं ठरवलं. बहिणींच्या घरी पण ऑलमोस्ट सगळे आजारी आहेत. म्हणजे जान्हवीला ऍडमिट केली आहे, बहिणी पण नाही बरे, मोठ्यांचं पण थोडं डाऊन आहे. सो अशा ह्याच्यामध्ये वी फील की घरात छोटस म्हणून कमी एकदम मेंबर्स आहेत. लेट्स सी म्हणजे असेल पुढे चांगलं व्यवस्थित आजी व्यवस्थित झाली तर बारसं करू, नाहीतर मग सहजच पाळण्यात घालून घेऊ. नंतर मग आपण एक छोटासा फंक्शन करू जेव्हा आपल्याला सगळं ठीक वाटेल, तेव्हा सगळे मंडळी आपली ठीक होतील तेव्हा. पण तोपर्यंत तुम्हाला छोटे छोटे आपल्याला जे मुवमेंट आहेत ते कॅप्चर करायचे ते करू आणि असेच तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि तुमचं प्रेम घेत राहू. ॲक्च्युली मला असं बोलायचं, तुमचं प्रेम घेत राहू. कारण की खूप लोक आहेत की असे मेसेज येत आहेत फाल्गुनी की तुमच्या घरात 2 बेबी झाले तर असं वाटतं आमच्याच घरात झालेत, आमच्या बहिणीला झालेत, आमच्या भावांना झालेत. तुम्हाला सांगू, अभिची खूप खूप जास्त इच्छा होती की त्याला ट्विन्स बेबी पाहिजे. हो ना, देवाच्या कृपेने ट्विन्सच झालेत. मी तर असं बोलतो ट्विन्सच झालेत. कारण की तुम्ही कालचा जर ब्लॉग बघितला असेल, हा ना, ट्विन्स पाहिजे, आधीपासून मला ट्विन्स पाहिजे होते. आणि एकाच एजच्या दोघी मुली आल्या. म्हणजे देवाने माझी इच्छा ऐकलेली आहे. फक्त 12 दिवसाचा फरक ठेवलाय, पण ठीक आहे. लोकांचं मिनिटाचं असतंय, दिवसाचं आहे, पण ठीक आहे. मला खूप आवडलं. मी जेव्हा आम्ही देवीला जेव्हा घरात आणली तेव्हा मला असं वाटलं नाही की मी हिचे एकटीसाठी सगळं करू. मी सावीला पण घेतलं. मी म्हटलं नाही हिला पण घ्यायचंय आणि तिला पण. मी हिला जेव्हा गिफ्ट आणलं तिला पण गिफ्ट आणलं, दोघींना कपडे सोबत आणले. कारण की साईजचा काय प्रश्न नाहीये, हिला घेतली तीच साईज तिला लागणार आणि याच्या पुढे पण असं चालू राहणार. तुम्ही बघत राहा माझं सगळे काय काय ते. अरे आता तुम्हाला उचलून घ्यायला लागेल. तुम्ही आता बघा मी आता तिला खेळवतो, कसं बोलतो तिच्या बरोबर ना, अशी माझ्याकडे बघत बसते. तू बाबांचा आवाज घेतला आणि लगेच कुरकुर करायला लागली. तिला म्हणते बाबा उचलून घेताय, बाबा उचलून घेतो तुला. आणि काय करतो, खेळतो, बघते बघ टक्कर टक्कर. आपण गाणी काढूया, टुकुर टुकुर देखते हो क्या. आता असं झालंय मी पटपट बाहेर गेलो की पटपट कामावरतो आणि कधी घरी येतोय असं होतं आणि कधी याच्याबरोबर खेळतोय. 9 months मला यांनी एवढा त्रास दिलाय, अजिबात घरी नसायचं. हा म्हणजे काम असेल आणि कमी असेल तरी पण मी थोडं लेट बाहेरच. पण रात्री ही अभिची एकदम क्वालिटी आहे, एकदम त्याला घर जमतच नाही. आता उलट झालंय. टुकुल देखते. पण सावीला मिस करतो मी उठल्यावर खाली जातो खालच्या घरात. रोजची रुटीन झालेली अभिची. तिला मी घ्यायला पहिले जातो ना, किंवा वर आणली तर तिच्या बरोबर खेळतो. ऍक्च्युली आम्ही डेली आपण ते सन हे दाखवायचं ना तिला, सन ठेवत होतो तेव्हा मी घेत रोज सकाळी बिचारी भेटायची आम्हाला. गेली शावी गेली, आता कधी येणार. वहिनी बोलते तिथे पण झोपतच सकाळी रात्र पूर्ण जागवली सावीने. पण ही एवढी भारी आहे की रात्री आम्हाला जागवत नाही. जेव्हा भूक लागते तेव्हा कुरकुर अजून तरी नाहीये. म्हणजे पुढे माहित नाही पण आतापर्यंत तर नाही. पण तरी पण मी जागा राहतो का बिचारी सुशी काय केली तर पटपट. रात्री फाल्गुनी झोपलेली थकून पहिल्या वेळेस म्हणजे
1:30 वाजल्यानंतर आम्ही ऍक्च्युली ना मॅनेज करतो. फर्स्ट हाफ मी झोपते आणि सेकंड हाफ आम्ही झोपतो. पण मला थोडासा आवाज झाला तरी पण उठतो आणि सेम हिची झोप आहे की थोडासा आवाज झाला ती पण तशीच आहे, तुझ्यावरती गेली. तुकुल देखते हो क्या. आणि रात्री असं झालं की ही फाल्गुनी करते आणि मी बघतोय माझ्या डोळ्यातून झोपेतून की करते, पण मला उठवेच ना. पण ही रडायला लागली, तसं उठून बसलो, पहिले घेतली हिला, तर शांत बसली. शांत बसली. कशी शांत बसते तू, कशी शांत बसते. आज 5वी आहे तुझी, 5वी आणि 6वी. सो खूप साऱ्या जणांचे कॉमेंट्स आले की तुम्ही असे सवय नका लावू घेऊन बसण्याची. सो आम्ही खूप रेअरली घेतो, उचलून घेतो. मी फक्त आलो तर थोडंसं उचलतो आणि रात्री एकदा थोडंसं खेळतो तिच्या बरोबर, तेवढंच. नाही तर नाही. आणि आता मस्त ती जागी आहे म्हणून आम्ही तिला खेळवतोय. झोपल्यावर नाही मी उठवत, पण जागी आहे तर आता आम्ही दोघे खेळणार. बाबा खेळतो तुझ्या बरोबर ना, बाबा खेळतो ना. बघा 5वीला आलेले आहेत बाबूच्या आजी. आणि बाबा कधी प्लास्टिकच्या दुकानात गेला नव्हतं, हे घ्यायला जायला लागतं आता. हे तरी कसं सोन्याचं मिळेल तुला, हे तरी कसं सोन्याचं मिळेल. सोन्याचं बघायला गेलेलं. आणि आमची मावशी आली आहे दरवेळीप्रमाणे. बघा ती जातेच कशाला, मी तुला 1000 वेळा बोललो थांब इथंच राहतेच, जाते घरी लगेच. मस्त आहे का, पिंकच सगळा पिंक, जो भी लाना पिंक लाना. आमच्याकडे स्क्वेअर मिळतं. आता स्क्वेअर आलाय ना. तिचं 6वीचं राऊंड आहे. काय आज कशाला आले, 5वी तू करणार आहे का, हुशार आहे. बघा मस्त आता रेडी होते, 5वीची तयारी. खूप दिवसानंतर असा फील येत असेल ना तुला. घातलेले ना मध्ये गेटिंग रेडी विथ मेकओव्हर बाय सीमा शेट्टे. वा पटापट रेडी. फोटो कसे आहेत डोक्यावर तुमच्या. सीमा भाई तुम्ही पहिल्यांदा बेडरूम मध्ये आले असतील ना. बेडरूम मध्ये आलेच नसतील. आता हा फोटो चेंज होणार आहे थोड्या दिवसात. हा नाही होणार ते जाऊ द्या, हा फोटो चेंज नाही होणार. आम्ही इथे टीव्ही काढतोय आणि ही पूर्ण वॉल करतोय. नाही का, तिथेच चेंज करायचं. ती बोलते टीव्ही ठेवायची नाही, ती बोलते टीव्ही ठेवायची आणि इथेच चेंज करायचा हा वॉलपेपर. फोटो आणि मग हिजा कुठे लावणार. बघा आतू काकी आजी काकी आजी सगळे आलेले आहेत. जागृती काकी पण आहे. आणि इकडे हे कोण आहेत, मामी. नानीला मात्र हे सगळं बरोबर परफेक्ट नसतं. नानी बघा इकडे खिडकीजवळ बघ. मामीला ट्रेनिंग देते काय. आता परत दुसऱ्या चान्सला टेन्शन नाही. काय बोलली दुसऱ्या चान्सला टेन्शन नाही. काय बनवतो पण मुटक्या घुगऱ्या मुटक्या. सो फायनली आपला जेवण पण रेडी आहे. पनीर मटर चना डाळ कोबी माझी फेवरेट आहे त्यामुळे, आणि डाळ. सो छोटा प्रोग्राम आहे. छोटा प्रोग्राम असल्यामुळे घरात घेतले, खाली नाही केलंय. काय पप्पा बसलेत. पप्पा काय तुम्हाला काय वाटतं. 2 वेळा आजोबा झाले तुम्ही आणि एक काल गेली 6वी घरी. चेतना रडली, किती वाईट वाटलं. आम्ही तुम्हाला एक सांगतो, पप्पांनी एक नाव ठेवलं ऑलरेडी. म्हणजे पप्पांना 6वीला नाव ठेवायचं होतं ते. सो आम्ही तर दादा बोलला आणि चेतना बोलली की 6वी नाव ठेवायचं, म्हणून आम्ही काय हे नाही केलं. पण फाल्गुनी तेव्हा बोलली जेव्हा बेबी नव्हतं झालं की आम्हाला जर मुलगी झाली तर पप्पा बोललेत ते नाव आपण ठेवून देऊ. सो तो नाव पण तुम्हाला लवकरच कळेल. आता थोड्या दिवसात एक प्रोग्राम आहे. काय बोलत आहे. आज त्या दिवशी सारखा लक्ष्मी आली, आज तिच्याबरोबर सरस्वती आली.
दोघे आल्या घरात आणि मग दिवाळी दसरा, आता दिवाळी दसरा येईल पुढे. मी आधीपासून सगळं म्हणजे फाल्गुनीला बोलत होतो की मला ट्विन्स पाहिजेत आणि फायनली 12 दिवसाच्या गॅपवर आपल्या घरात एक आनंदकडे 2 मुली आल्या. 2 मुलं होती, 2 मुली पण आल्या. तुम्हाला आता आमच्या मातोशी जास्त बिझी आहेत. डायलॉग 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 अवतार बघ ना अभि. डायलॉग आमचा डायलॉग फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. सो इथे मामी पण काहीतरी बनवते. मामी काय आहे? हा, ही भाजी आमच्या मामीची. ही का पण ते नाही खात, पनीर नाही खात. ओके ओके, शुक्रवार. पण ही मला पण आवडते, मला पण ते जेवताना थोडी. हे बघा सावीचे बाबा, सावी गेली तर झोप काढतोय मस्त. ड्रेसिंग सावींच्या बाबांची बघायची का तुम्हाला? ही बघा बघा दिवे बनवले. कलाकार आहे, कलाकार येतोय तुम्ही सगळ्या. हा, एवढे दिवे बनवले. सिनियर आहे का? सिनियर सिटी असते हो कशी गालातल्या गालात. हा, इकडे बघून असते हो कशी. अरे स्वतः 5वीची तयारी का मावशी? हा ठेव. नवीन नंतर झालं ना, मग हेच घालू दे. मावशी काय आहे याला? काय आहे अर्थ? बावलं काढायचं का? काय होतं त्याच्याशी? ताराची पायरल्या बसण्याची. अच्छा, शिकून घेतो वाटतं. बघा फाल्गुनी खूप छान अशी रेडी झाली आहे. परत एकदा उभी राहा. बघा उभी राहते खूप दिवसानंतर. छान अशी रेडी झाली आहे. बॅक टू पवेलियन वाटते फाल्गुनी. आणि अर्थातच मी पण आपला कुर्ता जिंदाबाद थोडासा मॅचिंग करायचा प्रयत्न केला. पण याच्या पुढे आता आमची ट्विनिंग थोडीशी जर नाही जमली तर माझी आणि हिची ट्विनिंग आमची काकी बघा, काकी किती बिझी आहे बघा. लक्ष नाही काकीचं. काकी लक्ष रंगल्या का दाही दिशा. आप्पा असते ना तर एक रोमॅन्टिक डान्स केला असता दोघांनी. असं ठेवू ना काय तो शिरी बांधायचा. बघा किती कॉमेडी. हा, मग एकट्याने जेवण बनवलंय. चिवताई आत्या आलेल्या आहेत. आमची सिनियर ज्युनियर चिल्लर पार्टी. अरे चिल्लर पार्टी ती पण आली. डॉक्टर साहेब आज हँडसम दिसत होते. ॲज युजुअल हँडसम हँक. हे तुझा नवरा आज ॲज युजुअल हँडसम हँक दिसतो. सनी दादा काय बोलतो पप्पा? सनी दादाचं आणणं म्हणजे आम्हाला हे बघा प्रशांत कॉर्नर मधून हे काय आणलं ब्लाऊज पीस. कस्टमर त्याला प्रशांत कॉर्नरचा. आणि स्पेशली पप्पांना घेऊन येतो ना. मला नाही ना. मला जे खायचं तर तू देत नाही.
खायला. पाहिजे का रे? जा. तुझ्या वेणीतल फुल, तुझ्या वेणीतल फुल, देवा पायात ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हो तुझ्या वेणीतल फुल, देवा पायात ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गावातून. हो हळूहळू बोल वॉकर हे केले पाठवले मी आता त्याच्यात 2 वॉकर ऑर्डर केले. कपडे पण बेस्ट ऑप्शन ते लागतातच. मोठे वाले पाठवले. तुझ्या भाळी संसाराचं सिंदूर मी भरलं, हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं. हो तुझ्या वेणीतल फुल. हे गणराया, जोपर्यंत मी जिवंत आहे आणि माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम जिवंत आहे, तोपर्यंत तिच्या वेणीतलं हे एक फूल रोज तुझ्या पायथ्याशी होईल. रिमझिम पावसात मला याद तुझी आली, तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली. कसं सांगू मी स्वतःला किती जीव तुझ्यावर, तुझ्या एका भेटीसाठी मन आतुर आतुर. कधी होईल ही भेट, कधी देशील ही साथ, सोड सारे हे बहाने, चल हातात दे हात. हो तुझ्या वेणीतल फुल, देव पायात ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग. हे देऊ तिला मस्त खा. तांदळाची कणेरी बाजरीची आवडतं ना तुला? आवडतं का? आज काय
कुठे चालली तू? छोटू अभी ओळखते मला, तू ओळखते मला. सांगू तिचं नाव तुला बाबू? बाबू तुला नाव सांगू का काय तिचं? बाबांचे नाव ऐकायचं. काय बोलायचं सांगू का? गावाले मला द्या. गावाल्यांचं लक्षात नाही माझ्यावर. गावाले लक्षात नाही तुमचं माझ्यावर. नाव काय ठेवायचंय मला विचारतो. हा तुम्ही सांगा तुमच्या आवडीचं नाव. नाही तरी पण सांगून ठेव अगोदर काय तुझ्या आवडीचं. आवडीचं सुचलं की सांगा. काय ठेवायचं नाव? तरी तुम्हाला काय वाटतं काय नाव ठेवायला पाहिजे? बघा कोणच नाव नाही सांगितलं. आता बघला आता कशी असेल बघ कशी घालत बघ आहे का नाही. आत्या सगळ्यात लेट बसली आहे की पहिले बसली आहे मला हा नाही कळत आहे. हा मध्ये एक अजून आहेत म्हणजे जेवायचे. हे बघा आमची हेडांची जत्रा बघा. मी काय तुम्ही जेवून द्या चांगलंय का पाचवीचं जेवण? मी कट केलं ना. काय कट केला? बकरा. बकरा कोणी कट केलाय? बकऱ्याचं जेवण पण आहे तुम्हाला लवकरच. पनीरच्या भाजीला तेल पहिलंच कमी वापरायचा. पनीर आपण सोडतो ना तेव्हा तो तेल सुटतो. हा पनीरचं तेल सुटतो. मग चॅनल उघडायचा का आपण मास्टर शेफ विथ कल्पना दुर्गे? आहे तेच करू दे मला. सो अशा रीतीने आमचा पाचवीचा फंक्शन आज झालेला आहे. देवीची पाचवी थोडक्यात आणि छोट्या फंक्शनमध्ये आम्ही आटपली आहे कारण की त्याचं रिझन तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं आहे. आणि खूप मजा आली, खूप बरं वाटलं. आणि फाल्गुनी ॲज युज्युअल सुंदर दिसते आज पण आणि ही पण सुंदर दिसते. ए छुडू तुला आता एकीला सुंदर बोलून चालणार नाही. आता दोघींना सुंदर बोलायला लागेल. पण ठीक आहे, असंच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आमचे काय काय. मी आता सगळं पॅकअप करतोय. खाली जेवणाचा प्रोग्राम वगैरे म्हणजे जे घरात जेवण वगैरे घेतलं तिकडे चाललोय, चेंज केलं. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत आमच्या दोन्ही लक्ष्मी सरस्वतीला प्रेम द्या आणि आमच्यावर असंच प्रेम राहू द्या. तोपर्यंत टाटा बाय बाय. हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. तिला बांधणं म्हणजे आमची कसरत आहे. नाही बांधली तर आंदोलन होते पायानी. नाही पाय सरळ नाही होणार तुझी आणि हे पण नाही होणार. दुपारी तिने बांधली होती ना कामवालीने मॉलिशाने मस्त बांधली तिला. तेव्हा ती 3 तास झोपली. त्याचं काय नाही. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.